1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. आणखी अर्धी वाटी घेते. त्याच वाटीने 1 वाटी रवा घेते. त्याच्यामध्ये कुटून जिरं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडा ओवा टाकायचा आहे. काळी मिरी कुटून टाकलेली आहे. पांढरे तीळ, थोडंसं मीठ, थोडंसं मसाला, सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने घट्टसर मळून घ्यायचं आहे. घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. गरम तेल टाकून थोडंसं ठेवून द्यायचं आहे अर्धा तासपर्यंत. आपलं पीठ रेडी झालेलं आहे. आता हे जे छोटे छोटे गोळे करून लाटून घेणार आहे. अशा प्रकारे आपली चपाती रेडी झालेली आहे. अशा प्रकारे चाकूने काप करून घेत आहे. शंकरपाळ्या करून घ्यायचे आहेत. कट करून घ्यायचे आहेत. मस्त कडकडीत तापू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडणार आहे. छानपैकी अशा मोकळ्या झालेल्या आहेत. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या, खाली शंकरपाळ्या तळून रेडी झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. अजिबात तेलकट नाही आहेत. असं कटकन हातामध्ये तुटतात. खायला देखील खूप सुंदर लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे. थँक्यू.